नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रो, आज ॲग्रोवन मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर जैविक शेती अंतर्गत जैविक घटक वापरून किडीचं नियंत्रण किंवा किडीचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करू शकतो या अनुषंगाने चर्चा करणार. आता मित्रो, ज्यावेळेस पावसाळ्याचे किंवा हिवाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस किडींना जे काही कीड आपल्या पिकांवरती पडते त्यांना हे एक पोषक वातावरण असतं आणि ज्यावेळेस त्यांचं नियंत्रण आपल्याला करायचं असतं त्यावेळेस निश्चित स्वरूपात त्यांच्या नियंत्रणासाठी आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर करतो. आता मित्र, हे रासायनिक कीटकनाशकाचा वापर आपल्या पिकांसाठी कसा घातक ठरतो हा मुद्दा खूप महत्त्वाचा. ज्यावेळेस आपण रासायनिक कीटकनाशक ज्यावेळेस आपण जसं केमिकल इन्सेक्टिसाईड ज्याला आपण म्हणतो जे पिकांवरती आपण वापरतो तर त्या फवारणीनंतर जी काही कीड मागं उरते ती त्यानंतर त्या औषधाला दाद देत नाही आणि नंतर मग आपल्याला जसं किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकांमध्ये परत दिसू लागतो त्यावेळेस आपल्याला हायर कॅटेगरीचे रासायनिक कीटकनाशक वापरावे लागतात आणि निश्चितच स्वरूपात जसं पीक मोठं होत जातं, जसे जसे दिवस पुढे जातात तसा तसा रासायनिक कीटकनाशकांचा हायर कॅटेगरीचा खर्च आपला वाढत जातो. मग मित्र, जर आपल्याला जैविक पद्धतीने शाश्वत जर कीड नियंत्रण होत असेल तर ॲग्रोवन मराठीच्या वतीने मी सगळ्या शेतकऱ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करेन का जैविक कीटनाशकाचा जर वापर आपण केला तर तो आपल्या पिकांसाठी शाश्वत ठरू शकतो. मग आता हे जैविक कीटनाशक नेमकं हा जैविक घटक कोणता आहे तर ट्रायकोगामा किंवा ट्रायको कार्ड. आता या कार्डवरती मित्र जवळपास परोपजीवी कीटकांचे 20,000 अंडे असतात. आता परोपजीवी कीटक म्हणजे नेमकं काय तर जे काही कीटक आहे जे दुसऱ्या कीटकांना म्हणजे शत्रू कीटकांना खाऊन जागणार आहे तर अशा वेळी हे कीटक आपल्या प्लॉटमध्ये म्हणजे जे फ्रेंडली कीटक आहेत, जे परोपजीवी कीटक आहेत, जे ट्रायकोगामा किंवा ट्रायको कार्डद्वारे आपल्याजवळ उपलब्ध आहेत, हे कीटकं अन्य कीटकांना त्या प्लॉटमध्ये जगू देत नाही आणि पर्यायाने आपला प्लॉट आपले पिकं जवळपास निरोगी राहण्यास मदत होते. आता यामध्ये खोडकिडी झाली, फळं पोखरणारी आळी झाली, बोंड आळ्या झाल्या तर मित्र जवळपास ऊस झाला, भात झाला, भेंडी झाली, वांगे झाले, टोमॅटो झाले, कोबू झाला तर सर्व पिकांवरती जवळपास ट्रायकोगामा किंवा ट्रायको कार्ड खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. विशेष करून हा जैविक घटक असल्यामुळं याची निर्मिती होत राहते आणि त्याच्यानंतर जी काही शत्रू कीड आहे तर तिचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवर जास्त करून म्हणण्यापेक्षा येतच नाही. आता या कार्डची किंमत साधारणपणे 50-60 रुपयाच्या आत बाहेर असू शकेल कारण हे कार्ड महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. आता दुकानांमध्ये असतील पण विद्यापीठामार्फत आपल्याला वाजवी दरामध्ये हे सगळं पुरवलं जातं. विशेष करून त्या ठिकाणी जैविक शेती अंतर्गत खूप सारा विकास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी केलेला आहे. आता मित्र, या कार्डच्या किंवा जैविक घटकांच्या जर आपल्याला आवश्यकता असेल तर जनसंपर्क अधिकारी, मग आता कोणी असो, अधिकारी बदलत राहतील पण नंबर बदलत नाही, फॅक्स नंबर बदलत नाही. आता त्यांचा नंबर बघा 02426 243373 आणि फॅक्स आहे 243228. तुम्ही या नंबरावरती त्या पद्धतीने संपर्क केला तर तुम्हाला जैविक शेती अंतर्गत जे काही जैविक घटक आहेत मग कीटकनाशकाच्या माध्यमात अन्य काही गोष्टींच्या माध्यमात तर त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. आता मित्र, हे जे काही ट्रायकोगामा किंवा ट्रायको कार्ड आहे हे साधारणपणे एकरी 2 ते 4 कार्ड वापरण्याचं प्रमाण आहे. पण आता हे 2 ते 4 म्हणण्यापेक्षा 10 गुंठ्याला जर आपण एक कार्ड वापरलं तर जवळपास 80,000 कीटकांची निर्मिती आणि त्याच्यापासून त्या सगळ्या परोपजीवी कीटकांची निर्मिती आणि त्याच्यात शत्रू कीटकांचा नाश. तर साधारणपणे 10 गुंठ्याच्या स्पेससाठी किंवा आपल्या क्षेत्रासाठी जर आपण हे 4 कार्ड वापरले तर साधारण हे कार्ड जे वापरायचे असतात तर दर 8 दिवसाच्या अंतराने जर 2 ते 4 वेळा आपण जर वापरले तर खूप चांगल्या पद्धतीने किडीचं नियंत्रण करायला आपल्या शेतावरती किंवा आपल्या पिकावरती मदत होते. आता मित्र, जैविक कीट
व्यवस्थापन ज्याला आपण म्हणू तर हे शाश्वत व्यवस्थापन आहे. आता यामध्ये रासायनिक कीटकासारखं मागे उरले पुढे आले असं काही होणार नाही. आता हे त्यांना खात राहणार आणि ते कमी होत राहणार. पण रासायनिक कीटकनाशकांमध्ये जे उरणार ते आणखीन ताकदीने निर्माण होत पुढे पुढे जाणार आणि आपला खर्च हायर कॅटेगरीच्या रासायनिक कीटकनाशकांसाठी वाढत. तर मित्रांनो, साधारणपणे फळं पोखरणाऱ्या अळ्या असतील, गोंडाळ्या असतील किंवा मग खोडकिडे असतील तर याचं शाश्वत नियंत्रण आपण खूप अल्प दराच्या किमतीमध्ये करू शकतो. आणि जे काही आपण रासायनिक कीटकनाशक फवारतो, वातावरण जे डिस्टर्ब होतं, तर जैविक घटका अंतर्गत एक इको फ्रेंडली हा एक उद्देश आपला साधू शकतो. तर मित्रांनो, जैविक घटकं वापरून किंवा जैविक शेतीच्या अंतर्गत जैविक घटक वापरून आपण किडीचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन कशा स्वरूपात करू शकतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावन मित्रांपर्यंत पाठवा. राम राम.